नमस्कार, मी मानसी आणि आज आपण आलेलो आहोत 6व्या जिल्हास्तरीय पॅरा नेमबाजी स्पर्धेमध्ये. तर आपण इथं एका प्लेयर सोबत आज गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आता तर आपण गप्पांना सुरुवात करूयात. सर, असं म्हणतात की कोणताही खेळ असो, ज्यावेळेस आपण खेळत असतो त्याची सुरुवात कुठेतरी लहानपणापासून होत असते. तर तुम्ही जेव्हा शूटिंग सुरुवात केली होती, तुम्ही शूटिंग कधीपासून स्टार्ट केली? शूटिंग मी एक 2-3 वर्ष अगोदरपासून सुरू केले. लहानपणी जत्रेमधल्या बंदुकीपासूनच माझा सुरुवात झाला प्रवास. तर म्हणजे तिथूनच आवड निर्माण झाली की आणि पिक्चरमध्ये किंवा चित्रपटामध्ये पाहिलं की एक शूटिंग काय असतं आणि मग तिथूनच आवड निर्माण झाली लहानपणापासून. ते मग इथपर्यंत प्रवास आलाय आणि आता इथून पण पुढे कंटिन्यू करेल मी. आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेला? आत्तापर्यंत मी शूटिंगच्या व्यतिरिक्त ॲथलेटिक्समध्ये पण भाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी प्रामुख्याने जॅव्हलिन डिस्कस खेळतो. आणि आत्ताच नुकत्याच कोल्हापूरमध्ये स्टेट लेवलच्या कॉम्पिटिशन झाल्या 5व्या. तर त्यामध्ये मला ब्रॉन्झ मेडल मिळाला जॅव्हलिनमध्ये आणि डिस्कसमध्ये माझा फॉल गेल्यामुळे 4th पोझिशन आहे. पण नेक्स्टमध्ये मी नॅशनलमध्ये अजून चांगली कामगिरी करेल. सर, डिस्ट्रिक्टमध्ये खेळणं आणि नॅशनलमध्ये खेळणं टफनेस कुठे जास्त? ऑफकोर्स नॅशनलला पूर्ण भारतामधनं लोक असतात आणि डिस्ट्रिक्टला आपली महाराष्ट्र किंवा राज्यातलीच लोक असतात. आणि नॅशनल ऑफकोर्स टफ आहे, कारण की तिथपर्यंत त्यांचं MQS वगैरे ज्या क्वालिटी असेल तर राज्य आपल्याला नॅशनलवर हे पाठवतं, त्यामुळे मग तेच टफ आहे. या सगळ्या प्रवासामध्ये नॅशनल पर्यंत जाण्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा अडचणी आल्या असतील, तर त्या अडचणींचा सामना तुम्ही कसा केला? त्यामध्ये शूटिंग जर पाहिलं तर इक्विपमेंट सुद्धा एक्सपेन्सिव्ह आहेत. त्यासाठी फायनान्शियली स्ट्रॉंग पण पाहिजे किंवा बुलेट असेल, पॅलेट असेल, ह्या गोष्टींना पण आपण पैसे लागतात. मग त्यासाठी फायनान्शियली पण पाहिजे. ट्रॅव्हल करायला लागतो बहुतेक वेळा, किंवा स्पर्धा बाकीच्या ठिकाणी असेल तर मग ट्रॅव्हल करून तिथं राहण्याची सोय वगैरे, ह्या गोष्टी कुठे कुठे चॅलेंजेस फेस होतात. तर तुमच्या वैयक्तिक लाईफमध्ये तुम्हाला या स्पोर्ट्सचा किती फायदा होतो? स्पोर्टने एक वेगळी ओळख निर्माण होते की त्यांकडे प्रत्येकजण स्पोर्टमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही, तेवढा प्रचार नाही आहे, म्हणजे प्रसार पण नाही लोकांमध्ये. तर स्पोर्टला एक असं म्हणजे अविभाज्य घटक लोक समजतात. पण स्पोर्टमुळं करिअर बनू शकते किंवा एका रात्रीमध्ये ओळख निर्माण तयार होते स्पोर्टमध्ये. तुमचा जो मागचा 10-20 वर्षापूर्वीचा स्ट्रगल आहे तो एक मेडल तुम्हाला अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध मिळवून देऊ शकतो. कोणताही गेम असो किंवा काहीतरी करायचं असेल तर फॅमिली सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो. तर तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा? माझ्या फॅमिली, आई वडिलांनी पूर्ण प्रत्येक गेमसाठी मला सपोर्ट केलेला आहे. कुठल्या पण असू द्या, कोल्हापूरच्या स्पर्धा असू द्या किंवा बाहेर स्पर्धा असू द्या, त्या प्रत्येक याच्यामध्ये ते खंबीरपणे पाठीमागे राहिले आणि मी तिथं कामगिरी करून दाखवली. आता जे पॅरा प्लेयर्स आहेत त्यांना खूप साऱ्या चॅलेंजेसला फेस कराव्या लागतात, जसं ट्रॅव्हलिंग वगैरे तुम्ही आता सांगितलं. त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल? किंवा काही जण बॅकअप पण घेतात की बाबा नको आता, म्हणजे एवढे सगळे चॅलेंजेस आहेत फेस करावे लागतात. तर त्यांना मी एवढंच सांगेल की कुठले पण चॅलेंजेसला तुम्ही पहिलंच बॅकअप न घेऊ, त्याला फेस करा एकदम कॉन्फिडन्सने. आणि त्या गोष्टीला जर तुम्ही कॉन्फिडन्सने फेस केला तर तुम्हाला आपोआप मार्ग मोकळे होतात. फक्त तुम्हाला पुढे पाऊल टाकायचं आहे आणि मार्ग सगळे मोकळे होतात, तर तुम्ही तिथे जाऊ शकता. फक्त कुठल्याही परिस्थितीत नेवर गिव्ह अप, म्हणजे गिव्ह अप करू नका. फेस करा कुठल्या पण गोष्टीला, आपोआप मार्ग निघतील आणि तुम्ही करू शकता. सर, आता जे यंग शूटर्स आहेत, शूटिंग खेळत आहेत ते, आणि आता पॅरा खेळाडू पण तेवढेच पुढे येत आहेत, पण बरेचसे असे लहान मुलं सुद्धा आहेत, तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? त्यांना मी मेसेज देईल, पॅरा असू द्या किंवा नॉर्मल असू द्या. इवन आत्ताच्या रिसेंटली ऑलिम्पिकमध्ये नॉर्मल ऑलिम्पिकपेक्षा पॅराऑलिम्पिकमध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्त मेडल आले पॅराऑलिम्पिकमध्ये. तर समाजाचा जो दृष्टिकोन काय आहे पॅरा ॲथलेटिक्सकडे किंवा पॅरा लोकांकडे, वेगळ्या घटक समजतात. पण तुम्ही मेडल टॅलीमध्ये पाहत असाल किंवा तुम्ही बघा, नॉर्मल मुलांपेक्षा पॅरा लोकांनी नाही का, डिसेबल लोकांनी सगळ्यात जास्त, म्हणजे स्पोर्ट हा स्पोर्ट असतो, त्यामध्ये असं काही नसतो. तिथं तुम्हाला 100%च द्यायला लागतं. त्यांना मी हेच देईल की तुम्ही करा, पुढे करिअर आहे त्यामध्ये. या गेममध्ये जेवढं फिजिकली स्टेबल राहणं गरजेचं आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त मेंटली स्टेबल राहणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही काय काय करता? त्यासाठी मेंटली स्टेबल असण्यासाठी मेडिटेशन किंवा अजून फोकस, डाएट पाहिजे, एकदम प्रॉपर डाएट. आपल्या जो काही योगा वगैरे आहे तो पण केला पाहिजे. फिजिकल फिटनेस तर इम्पॉर्टंट आहेच, त्याबरोबर मेंटल पण पाहिजे.
थँक्यू सो मच सर, तुम्ही एवढा वेळ दिलात आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मला पण संधी दिली तुम्ही, मी व्यक्त झालो तुमच्या माध्यमातून. मी आभारी आहे तुमचा. थँक्यू.